मी भरत सावंत पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो बी ब्लॉगमध्ये. आता आपण ताजामध्ये आणि सध्या 7 वाजल्यात. टेम्परेचर आहे -2. लिटरली 4 लेअर घातल्या, याच्यावर अजून एक लेअर येणार आहे. आणि सेम मागे बाईक कोल्ड स्टार्ट करायला ठेवून दिल्यात आणि आता निघू टुवर्ड्स मनाली. या बाईक लोड करून झाल्यात पूर्णपणे, दोन्ही साईडनी चेन लिव्ह वगैरे सगळं झालं आहे. आणि आता वाजलेत 7:50 ऑलमोस्ट. लोड करेपर्यंत आम्हाला 40 मिनटं गेली. 7:10 आम्ही खाली आलेलो. सगळं लोड वगैरे सगळं चेंज वगैरे सगळं झालं आणि आता निघायचं टुवर्ड्स मनाली. आणि पूर्ण आज ऑफ रोड असणार आहे. सो 5 तास दाखवते, पण माहिती आहे त्यापेक्षा जास्तच लागणार आहे. सो मध्ये वॉटर क्रॉसिंग वगैरे सुद्धा येऊ शकतात. त्यासाठी शूजसाठी कवर जे ते पण वरतीच हँडी ठेवलेत, जे की लगेच घेता येतील. सो चला पहिलं पेट्रोलवर या आणि निघूया. हे पोचलो आहे पेट्रोल पंपवर, पण अजून पेट्रोल पंप चालू झालं आहे आणि पेट्रोल भरणं मस्ट आहे, कारण की 183 किलोमीटरचा पॅच आहे पुढे. हे लाईट नाही आहे. आता एका गाडीतून डिझेल काढतात आणि त्या डिझेल जनरेटरनी लाईट येईल आणि मग पेट्रोल भरायला सुरुवात होईल. 1 hour later. कुठूनही डिझेल निघत नव्हतं. इनोवाचा ट्राय करून झाला, क्रेटाचा ट्राय करून, इनोवाच्या फ्युल पंपमधनं ट्राय करून झाला. शेवटी एक पिकअप होता, त्यांनी डिझेल दिलं आहे वाटतं. होपफुली आता तरी काम व्हावं. फायनली आलं आहे डिझेल. जनरेटरमध्ये टाकून पुन्हा डिझेल काढून अजून जनरेटरमध्ये टाकेतील, मग आपल्याला पेट्रोल मिळेल. फायनली पेट्रोलचा जुगाड झाला आहे. सो हे आम्ही फायनली निघालो. ऑलमोस्ट 1 तास आमचा पेट्रोल पंपवर वेस्ट गेला आहे. तेवढ्या वेळात बऱ्यापैकी आम्ही डिस्टन्स कवर केलं असतं, पण असो, पेट्रोल आहे आता आपल्याकडे. थोडे रिलॅक्स जाऊ शकतो आणि जायचं तर अख्खं सगळं आता ऑफ रोडनीच आहे. काल आपण सरळ गेलो, आपल्या लेफ्टला जायचं आहे टुवर्ड लोसरवाला रस्ता तिकडचा, आणि समोर की मॉनेस्ट्री आणि किब्बर वगैरे सर्व आहे. सो आत्ता जायचं आपल्याला या लाकडी ब्रिजनी. वाव, आता रस्ता चांगला रस्ता मिळणं ही अपेक्षा नाही ठेवली पाहिजे यापुढे. पुढे असाच रस्ता असणार आहे की किंवा यापेक्षाही बेकार असणार आहे. सो जेवढा पॅच मिळतो त्या पळून घ्यायचं आहे. सो लोसर, आणि तुम्ही तिकडे बघू शकता राईट साईडला आपल्या की मॉनेस्ट्री, जिथे आपण काल गेलेलो. मस्त वाटतं. एवढा मोठा डोंगराच्या एका पर्टिक्युलर पार्टमध्येच तिथे लोक वस्ती आहे. आणि जेव्हा पीक स्नोमध्ये जेव्हा बघतात ते अजून 2 महिन्यानंतर हे पूर्ण पांढरं असणार आहे. आता तुम्हाला अजून क्लिअर दिसत असेल की मॉनेस्ट्री. जबरदस्त. आणि तिथूनच जो पुढे वरती रस्ता होतोय तो जातो चिचम ब्रिज आणि किब्बर विलेजकडे. बस आवजू, तुला उतरावं लागेल खाली. ओय ओय ओय, घसरलो. बसला रस्ता नाही त्याच्या आता घुल खाली गेले गाडी आता घसरून. समोरचा डोंगर बघा, आता खालचा पाठ बघा, काय वेगळंच काय ते क्रिएशन आहे. म्हणून असे टोकोसारखे तयार झालेले आहेत. वरती प्लेन आहे आणि त्यावरती पुन्हा खडबडीत. आणि अजून 2 महिन्यांनी हे सगळं पूर्ण पांढरं असणार आहे. आम्ही जस्ट एक की मॉनेस्ट्रीचा फोटो बघितला तिकडे लावलेला, ज्यामध्ये पूर्ण पांढरं असतं आणि नदी फक्त एक मध्ये वाहताना दिसत असते, अगदी बारीक.
असाच पॅच काय माहीत कितपर्यंत जाणार आहे. आताशी सुरुवात आहे, अजून खूप पार करायचं असं. आणि मेन या खाडीवरनं जास्त स्लिप होत आहे बाईक. एखाद्या थोडं ते ऑफ रोडवाला पाहिजे असं नुसतं माती वगैरे असेल तर एवढी गाडी घसरत नव्हती, पण अशा खडी जिथे टाकून ठेवल्यात तिथे गाडी खूप घसरते. एकदमच फ्रेश खडी टाकली आहे, त्याच्यावरनं खूप जास्त घसरेल म्हणून सेफर साईड बाजूनेच काढतो आहे. इकडनं वर चढवायला कठीण पडणार आहे. परत पुढे जाऊनच घेऊया. हां निघाली. हे जरा जास्तच घसरतं याच्यावर. खाली उतरू का? अभि त्या ब्लॅकवाल्या पॅचवर येऊ नको, खालती आहे. याच्यावर प्रमाणाच्या बाहेर घसरते बाईक. ह्यावाल्या रेतीवर चालवणं शक्यच नाही आहे. हो, बऱ्याच वेळानंतर थोडासा बारा पॅच मिळाला आहे. सो आता हे आपलं पुन्हा एवढं सगळं चढून वरती जायचं आहे तिकडे. स्पिती नदी. आता असंच चढत आपला परत वरती जायचं आहे. फुल माती. काम चालू आहे बहुतेक रस्त्याचं पुढे वरती. आपल्याला सांभाळूनच गेलं पाहिजे. आ गया स्वाद झाला आहे. स्लश. थोडाच पुढे आलो आणि रस्ता बंद. सो तुम्ही बघू शकता, हे काम पूर्ण चालू आहे. अगदी डोंगर पाडून पाडून तो बनवतोय खाली. आपल्या बाईक्स इथे लागल्या आणि अगदी पुढपर्यंत काम चालू आहे. जोरदार काम चालू आहे. बाईक पुढे घ्यायला. अभि तुझी बाईक पुढे घे थोडी, मी त्या साईडला टाकतो. सो मागे दगडी पडत असल्यामुळे आपल्याला थोडी पुढे घ्यायला सांगितले. सो हा फायनली रोड रोलर इथपर्यंत आला आहे. खूप ही फायनल स्टेज असावी. माझी इंजिन हे नाही करत रे, पावर नाही देते गाडी, पावर नाही देते. अभि टाक, थांबू नकोस, टाक. होय थांब, मी साईडने, मी पण इथं थांबू नाही शकत. राहिला उभा भाई. थांब, मला इथे पार्क नाही करता येणार. मागची वेळ त्यांना ढकलायला सांग त्यांना. मी थांबतो पुढे. अभिचा थोडा बॅलन्स गेला आहे, पण ते तिकडचे लोक मदत करतात. मी थोडा जरा वेटर पॅच बघून थांबतो, कारण मागून गाड्या येतात. आला आहे अभि. ऑल गुड. यस, चलो
चल जयेश, ही लास्ट गाडी याच्यानंतर ते गाड्या सोडणार. चल चल, मी पुढे जाऊन ते अडवायचा ट्राय करतो. या लवकर, याच्यानंतर लास्ट गाडी, याच्यानंतर आर्मीवाले ट्रक येतील. तसं रस्ता आहे निघायला, पण सेफर साईड लवकर या. आपण टाकतो आर्मीवाला, लवकर या. जिमनीवाला एकदम आरामात जातो. हा जुनावाला ब्रिज कोसळलेला म्हणून हा वाला ब्रिजने आला. पण इथून आलो असतं वॉटर क्रॉसिंग मिळाली असती. हे आत्ता आपण पोचलो प्रॉपर लोसरमध्ये. आणि आत्तापर्यंत जो पायश बघत होता तो इकडच्या लोकांच्या मते चांगला रस्ता आहे. याच्या पुढे घाणेरडा रस्ता सुरू होणार आहे. सो जस्ट लोसर चेकपोस्टला एंट्री केली आणि आता निघतोय टुवर्ड्स मनाली परत. सो हे बघा आपल्या राईट साईडला याक, हा याक. ओके, नजारा खाली रेती पण आहे. हो हो हो, वाव. समोर अगदी स्नोमाले माउंटेन एकदम क्लिअर. येस येस, व्ह्यू जबरदस्त, रस्ता मस्त. काय सीन वाटतं. बाहेरून ये पाहिजे तर बाहेरून ये. निघाली निघाली, सही आहे. हा येता राम, थांबला तो मध्येच. वायझर उघड पाहिजे तर. हां हां, निघेल निघेल. चल मागे नको, माझी बाईक आहे मागे, मागे नकोस. एका फ्लोमध्ये निघ आता. रस्त्याची कंडिशन पूर्ण वेळ अशीच आहे आता. रेती रेती रेती. यस, निघाली. सध्या आपले ABS पण चालत नाही आहेत, बघू शकता. स्पीडोमीटर पण चालत नाही आहे, जी वार हल्ली आहे खालची. डोंगर कापून रस्ता बनवला आहे. आधीचा रस्ता इथून होता. एकदम छोटूशी वॉटर क्रॉसिंग. आता डायव्हर्ट केलं म्हणून ती छोटी होती, ना तर बरीच मोठी असती. असं जवळजवळ येतोय, वरती वरती जात चाललंय. अशी हात गाठायला लागलेत. जबरदस्त थंडी लागते हाताला. येस,
आता क्लिअर दिसायला लागल्यात स्नो. सो एवढं आम्ही असं खालच्या लेवलनी बर्फ बघत होतो, पण आता जर बघाल तर आम्ही आणि बर्फ ऑलमोस्ट सेम लेवलला आहे. आणि सिरियसली आम्ही ज्या डोंगराच्या खाली चालवतो तिथे पण वरती बर्फ आहे. सो ह्या राईट साईडला जायचं आहे. अच्छा हा एक स्पॉट आहे वाटतं, जाऊ या. हां आपण बर्फाच्या लेवलला आहोत. हो हो, जबरदस्त थंडी असते. कॉपी सो येऊन थांबलो या स्पॉटला. मागेच बघू शकता बर्फ एकदम जबरदस्त थंडी. यामधल्या एका स्पॉटला थांबलं आणि जबरदस्त थंडी असते, कारण की हा समोरचा व्ह्यू आहे. समोर अगदी बर्फ आहे. इकडे आपल्या बाईक्स लागल्यात पुढे. मजबूत थंडी असते, मजबूत. सो हे इथे प्रथेनुसार आपण आलो, याच्या भोवती राऊंड मारला आणि आता पुन्हा रस्त्याकडे कंटिन्यू.